त्याच्यामध्ये सर्व सूत्र जितके फॉर्म्युलेज होते ते बघितले आणि मग प्रश्न सुरू झालेले आपण. ते उरलेले जे प्रश्न आहे आज घेऊ आपण, आज कव्हर करू सगळे. चला बघा, आज जो टॉपिक आहे आपला तो कंटिन्यू टॉपिक आहे. कंटिन्यू म्हणजे मागे जे काल आपण घेतला प्रश्न, त्याच्याच पुढचे प्रश्न आज आपण घेणार आहे. चला, प्रश्न बघा, सोडवता येतोय का बघा. काय दिलेलं आहे? एका इष्टिका चितीची लांबी 2 मीटर, रुंदी 1 मीटर आणि उंची 50 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? सांगा. इष्टिका चिती आहे, लांबी रुंदी उंची दिलेली आहे, क्षेत्रफळ काढायचं आहे आपल्याला. किती येईल सांगा. ऑप्शन घनमीटरमध्ये दिलेले आहेत. कशामध्ये दिलेले आहेत? घनमीटर. मग घनमीटरमध्ये जर ऑप्शन दिलेले असतील तर सर्व जे काही आपले लांबी रुंदी उंची असेल ते मीटरमध्ये असले पाहिजे. तर इथे लांबी किती दिलेली आहे? लांबी बरोबर 2 मीटर, रुंदी किती आहे? 1 मीटर आणि उंची किती आहे? 50 सेंटीमीटर. 50 सेंटीमीटर म्हणजे किती मीटर? तर एक लक्षात ठेवा, सेंटीमीटरला मीटर करण्यासाठी, सेंटीमीटरला मीटरमध्ये कन्वर्जन करण्यासाठी 100 करायचे. समजलं? 1/100 म्हणा त्याला. 1/100 सेंटीमीटर जो काही असेल, आता 100 सेंटीमीटर म्हणजे 1 मीटर असतो ना, कसा असतो तो? तर 100 सेंटीमीटर 1/100 करा म्हणजे एक उत्तर येईल, म्हणजे 1 मीटर असा होतो तो. तर सेंटीमीटरला मीटरमध्ये करण्यासाठी 1/100 आणि मीटरला सेंटीमीटर करायचं असेल तर गुणिला 100. उदाहरणार्थ 1 मीटर म्हणजे किती सेंटीमीटर, तर गुणिला 100 करा, 1 गुणिला 100 असं करायचं, याच्या विरुद्ध करायचं. समजलं? मग आता इथे काय दिलेलं आहे? हे सर्व मीटर, मीटरमध्ये ऑप्शन पण घनमीटर म्हणजे मीटरमध्ये. हा 50 सेंटीमीटर आहे, याला आधी मीटर करू आपण. म्हणजे काय होईल तो? 50/100 छेद 100 केला तर तो मीटरमध्ये कन्वर्ट होतो. कशाला? सेंटीमीटरला. मग हे झालं, किती येईल ते बघा, 0.5 मीटर. हे आन्सर येईल त्याचं. झाला, तर हे सगळे मीटर मीटरमध्ये आले. त्याचं घनफळ किती असतं? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. टाका किंमत, 2 गुणिला 1 गुणिला 0.5. आता बे एक बे, आता बे पंचे 10, हा पॉईंट म्हणजे 1. हे 1 घनमीटर. 1 घनमीटर लिहा. आणि याच्यात काही अडचण असेल तर विचारा. पुढचा प्रश्न बघा. आणि
बघा पुढचा प्रश्न बघा. एका भरीव दंडगोलाचे घनफळ 4400 घन सेंटीमीटर आणि उंची 14 सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती? त्रिज्या विचारलेली आहे. एका भरीव दंडगोलाचे घनफळ 4400 घन सेंटीमीटर दिलेले आहे. उंची सुद्धा सेंटीमीटर मध्ये असल्यास त्याची त्रिज्या किती? आता भरीव दंडगोल जो असतो असा याचं घनफळ किती असतं? घनफळ पाय आर स्क्वेअर एच आणि उंची दिलेली आहे त्याची, तर त्याची त्रिज्या किती? आता बघा पाय आर स्क्वेअर एच बरोबर किती दिलेलं आहे? 4400. आता याच्यात पाय म्हणजे 22/7, आर स्क्वेअर तो विचारला आहे, त्रिज्या विचारलेली आहे, एच किती दिलेला आहे? 14 बरोबर 4400. आता हे सगळे जितकेही संख्या असतील ते त्या बाजूला जातील, म्हणजे किती होईल ते? 4400 गुणिला 7 छेद हे 22 आणि 14 इथे येतील. हे आर स्क्वेअर यांनी भाग द्यायला बघा, 22 एक 22, 22 दुने 44, 200 आला. हे बघा 7 एक 7, 7 दुने 14, 200/2 म्हणजे 100. आर स्क्वेअर बरोबर आला 100. मग रूटमध्ये टाका म्हणजे आर बरोबर येईल 10. आर बरोबर येईल 10 लिहा. काही अडचण असेल तर विचारायच्यात. चला बघा, एका शंकूचा व्यास 21 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? एका शंकूचा व्यास 21 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? एका शंकूचा व्यास 21 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? सांगा उत्तर किती येते? उत्तर बघा किती आहे. तर बघा व्यास दिलेला आहे, व्यास व्यास म्हणजे डी 21 आहे, म्हणजे आर बरोबर किती असेल? त्रिज्या 21/2. समजलं. आता उंची दिलेली एच बरोबर 10 सेंटीमीटर. घनफळ विचारलेलं, घनफळ किती असतं? 1/3 शंकूचं 1/3 पाय आर स्क्वेअर एच म्हणजे किती? 1/3. पाय किती आहे? 22/7. आर किती दिलेला आहे? 21/2 गुणिला 21/2 वेळा लिहू आपण. आर स्क्वेअर येतो म्हणून 2 वेळा लिहू आपण. एच किती दिलेला आहे? 10. चला आता भाग बघा. 7 त्रिक 21, 3 3 कट, बे एक बे हे 11, बे एक बे, बे पंचे 10 झालं. आता हे करा 11 गुणिला 21 गुणिला 5. चला 21 5 105 गुणिला 11. चला 11 5 55, 5 0 5 11 1 11, 1155 लिहा. 1155 घन सेंटीमीटर लिहा.
पुढचं गणित बघा. एका अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ काय दिलेले ते 1848 चौरस सेंटीमीटर असल्यास त्याची त्रिज्या किती सांगा. एक अर्धगोळा दिलेला आहे, त्याचं एकूण पृष्ठफळ दिलेलं आहे, एकूण पृष्ठफळ. तर त्याची त्रिज्या किती ते विचारलेलं आहे. मग बघा आता अर्धगोळा आहे, अर्धगोळा म्हणजे माहिती आहे तुम्हाला असा, त्याचं पृष्ठफळ किती असतं, एकूण पृष्ठफळ 3πr². फॉर्म्युला लिहिलाय आपण, किंमत टाका. 3πr² बरोबर 1848. त्रिज्या काढायची बघा, पाय माहिती आपल्याला, 3 माहिती, r² बरोबर किती येतो बघा. हे पूर्ण लिहू आपण बघा. 3π म्हणजे 22/7 गुणिला r² बरोबर 1848. आता इथे r² बरोबर 1848, हा 7 छेदामध्ये तिकडे देईल, गुणिला 7 होईल. छेदामध्ये 22 आणि 3, हे 22 त्रिक 66 वगैरे असं करायचं नाही, हे इथे पाठवायचं. मग आता कॅल्क्युलेशन करू आपण. 3 भाग द्यायला, 3 सक 18, 3 1 3, 3 सक 18, 616. चला आता 22 भाग द्या, 22 1 22, 22 2 44, किती उरले 17. 17 आणि हे 6, 176. 22 8 176, 28 गुणिला 7, किती येते ते 7 8 56. किंवा याला फोडलं तरी चालेल ना, याला जर तुम्ही फोडलं तर अजून चांगलं उत्तर येईल. कसं येईल बघा. आता 28 कसे फुटतील, म्हणजे अवयव कसे पडतील. बघा हे काय आलंय, r² बरोबर 28 गुणिला 7. आता r² आहे ना, आपल्याला r काढायचं आहे, मग याला आहे ना याचे अवयव पाडा, अवयव पाडा आणि मग ते रूटमधून बाहेर काढता येईल आपल्याला. याला अंडर रूट करावं लागेल ना आपल्याला असं. मग हे बाहेर किती येईल, r²चा r, आणि याला बघा 7 गुणिला 4, 7 चौक 28 गुणिला 7. बघा या 2 7 पैकी एक 7 बाहेर येईल आणि या 4 पैकी 2 बाहेर येईल. r बरोबर किती, 7 2 14. त्रिज्याच विचारले, 14 येईल. आता बघा इथे जर समजा तुम्ही कॅल्क्युलेशन केलं तरी उत्तर येईल. फक्त अशी सवय असली तर मोठ्यात मोठं उत्तरही काढता येतं आपल्याला. हे काय आलं असतं बघा, 7 8 56, 5 7 2 14 आणि 5 19, म्हणजे 196 आलं असतं, त्याचं रूट घेतलं असतं 14 आलं असतं. समजलं. असं सोडवा की तसं, फक्त उत्तर लवकर कसं येईल ते आपण बघायचं, कॅल्क्युलेशन व्यवस्थित करायचं. सोडून घ्या आणि पुढचं गणितही वाचायचं. सोडवा आणि पुढचं गणितही वाचा. बघ, एका घनाची बाजू दुप्पट केल्यास घनफळ किती पटीने वाढेल सांगा. काल झाले असे गणित आपले, काल पाहिले होते आपण, त्याच्यासारखं सोडवायचं आपल्याला. बघा, एका घनाची बाजू दुप्पट
केल्यास घनफळ किती पटीने वाढेल? बघा, एक घन आहे, त्याची बाजू दुप्पट केली आपण. घन म्हणजे काय? त्याची घनफळ किती असतं? घनाचं घनफळ ए क्यूब असतं, म्हणजे बाजूचा घन असतो. मग ए, आता ए हा, त्याला आपण दुप्पट केलं म्हणजे 2 एक झाला. आता त्याचा घनफळ काढा म्हणजे 2 चा क्यूब करावा लागेल आपल्याला. म्हणजे किती आलं? 2चा क्यूब 8, एचा क्यूब ए क्यूब. जे पहिले ए क्यूब होतं, आता 8 ए क्यूब झालं ना. म्हणजे किती? 8 ए क्यूब असं झालंय. पहिले ए क्यूब होतं, मग त्याच्या 8 पट झालं ते. किती वाढेल मग ती घनफळ? 8 पटीने वाढेल. त्याच्या क्यूबमध्ये ते वाढेल. समजलं? दुप्पट केलं तुम्ही बाजू, तर घनाचा घनफळ 8 पटीने, म्हणजे त्याची 2ची क्यूब. तिप्पट केलं तर 3ची क्यूब, म्हणजे 27 पट वाढेल. 4ची क्यूब केली तर 64 पट वाढेल, असा त्याचा अर्थ होतो. ते सोडवा, व्यवस्थित सोडवा. चला, पुढचा प्रश्न बघा. सोपा प्रश्न आहे. एका भरीव दंडगोलाची त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि उंची 21 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? बघा, त्रिज्या किती दिलेली आहे? त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि उंची किती दिलेली आहे? 21 सेंटीमीटर. आता त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि उंची 21 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? घनफळ किती असतं? भरीव दंडगोल आहे, दंडगोलाचं घनफळ पाय आर स्क्वेअर एच. पाय म्हणजे 22/7, आर म्हणजे किती दिलेली आहे? 5, आर स्क्वेअर आहे तो 5 गुणिले 5 करू. एच किती आहे? 21. झालं बघा, 7 एक 7, 7 त्रिक 21. आता हे बघा, 22 पंचे 110, 110 गुणिला 5 550, 550 गुणिला 3 1650. लिहा, 1650 घन सेंटीमीटर. कॅल्क्युलेशन फक्त व्यवस्थित करायचं इथे. तुम्हाला जसं जमेल तसं करा. या फॉर्म्युल्यात फक्त किंमत टाकणे, साधा प्रश्न येतो. चला, चला हे घ्या, एका शंकूचा प्रश्न व्यवस्थित वाचा तो. एका शंकूची उंची आणि तिरकस उंची अनुक्रमे 24 आणि 25 सेंटीमीटर असल्यास त्रिज्या किती?
बघा काय दिलंय तिथे, एका शंकूची उंची आणि तिरकस उंची, उंची म्हणजे एच किती दिलेली आहे 24, आणि तिरकस उंची म्हणजे एल बरोबर 25 दिलेली आहे. आता त्याची त्रिज्या किती आहे ते विचारलेली आहे, त्रिज्या. आता त्रिज्या जर काढायची असेल तर आपल्याला काय काय लक्षात घ्यावं लागतं बघा. आधी उंची आणि तिरकस उंची यांचा संबंध, त्रिज्या त्रिज्या ह्या तिघांचा संबंध असलेला यांच्यातला फॉर्म्युला कुठला. बघा, शंकूचं घनफळ असतं 1/3πr²h. तिघं आहेत का याच्यात, तर फक्त रेडियस आहे, त्रिज्या आहे आणि हाईट आहे. आता जर तुम्ही त्याचं वक्रपृष्ठफळ घेतलं तर πr_l, आर आहे रेडियस आणि तिरकस उंची आहे, समजलं. आता तिसरा जो फॉर्म्युला आहे म्हणजे एलचा फॉर्म्युला लिहितो आपण, एल² बरोबर r² + h², किंवा एल बरोबर √r² + h² करतो आपण पायथागोरसचा प्रमेय. त्याच्या तिघांमध्ये ते म्हणजे या फॉर्म्युल्यामध्ये तिघं आहेत, म्हणजे मग यापैकी दोन दिलेले ते तिच्यात किंमत टाका, एक निघेल. म्हणजे या फॉर्म्युल्यांची गरज नाही आपल्याला, याची गरज आहे. मग एल², 25चा वर्ग बरोबर आर किती आहे तो विचारलाय, r² प्लस हा 24चा वर्ग झाला. 25चा वर्ग 625 बरोबर r² प्लस 24चा वर्ग 576 झालं. इकडे पाठवा किती होईल ते बघा, r² बरोबर 625 वजा 576 होतील, 49 येईल. अंडर रूटमध्ये टाका, आर बरोबर 7 येईल. लिहून घ्या, काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा, लिहून घ्या व्यवस्थित. याच्यात पुढचा प्रश्न बघा मग. बघा काय दिलेले, एका भरीव गोळ्याचे घनफळ आणि पृष्ठफळ यांचे गुणोत्तर एकास एक असल्यास त्रिज्या किती. गुणोत्तर एकास एक आहे याचा अर्थ दोघी संख्यात्मक दृष्ट्या समान आहेत असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे कसं ते बघू आपण. आता भरीव गोळाचं घनफळ आणि पृष्ठफळ, आता याचं संपूर्ण पृष्ठफळ हे सारखंच असतं भरीव गोळ्याचं. आता याच्यामध्ये बघा घनफळ किती असतं याचं, याचं 4/3πr³ आणि पृष्ठफळ किती असतं तर 4πr², आणि हे गुणोत्तर किती, एकास एक आहे. म्हणजे काय, हे गुणोत्तर असं आहे. आणि आपण शिकलेले आहे कशामध्ये, ते गुणोत्तरामध्ये, की असं जर असेल तर याचा अर्थ हा ही बाजू कशी लिहिता येईल आपल्याला, 4/3πr³ छेद 4πr² बरोबर आहे एकास एक म्हणजे 1/1 असं लिहितो ना आपण. ए बी चा गुणोत्तर म्हणजे a/b असा त्याचा अर्थ होतो, तो रेशो असतो तो, समजला. तर हे तसं लिहिलं आपण, कळलं. आता यामध्ये पाय गेला पाय गेला, आता इथे 4 गेला 4 गेला, हा छेदातला 3 इथे येईल, समजला. म्हणजे इथे किती येईल बघा, छेदामध्ये 3 येईल. इथे बघा हा r² गेला, आणि या 3 वेळा r आहे ना, 3 वेळापैकी 2 वेळा r गेला, 1 वेळा r उरला, म्हणजे वर काय उरला r, समजलं. छेदात आला 3 बरोबर आहे किती आहे, 1/1 म्हणजे 1, समजलं. 1/1 म्हणजे 1 म्हणजे r बरोबर 3 इकडे पाठवा, 3 गुणिले 1 म्हणजे 3 होईल.
आर किती येईल? 3. 3 एकक. एककचा अर्थ काय? ते सेंटीमीटर असू शकते, मीटर असू शकते, कुठले असू शकते. ते दिलं नाही म्हणून 3 एकक असं तिथे म्हटलेलं आहे. लिहून घ्या. काय केलंय? फक्त भरीव गोळ्याचा घनफळ लिहिलं आणि त्यांचं पृष्ठफळ गुणोत्तर दिलेलं आहे त्याचं. मग आता तुम्हाला गुणोत्तरचं चॅप्टर आठवलं पाहिजे की त्याच्यामध्ये आपण काय करायचो. मग हे गुणोत्तर, हे यांचे गुणोत्तर दिलेले एकास एक कम्पेअर केलं आपण इथे आणि उत्तर काढलं. सोडून घ्या. काही अडचण असेल याच्यामध्ये तर विचारा. चला पुढचा बघा. प्रश्न व्यवस्थित वाचतो. काय दिले बघ. एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीत एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीत 5 सेंटीमीटर बाजूचे 24 घन मावतात. जर पेटीची लांबी 10 सेंटीमीटर आणि रुंदी 10 सेंटीमीटर असेल तर उंची किती?
बघा काय दिलेलं आहे. एका इष्टिका चिती आकाराच्या पेटीत 5 सेंटीमीटर बाजूचे 24 घन मावतात. जर पेटीची लांबी 10 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर, तर उंची किती? आता बघा, इष्टिका चिती आहे म्हणजे तिचं घनपट किती असतं? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची असं असतं इष्टिका चितीचं घनफळ. आता हे घनफळ आहे, घनफळ कोणाचं? इष्टिका चितीचं. आता LBH आहे, याच्यात लांबी दिलेली आहे, रुंदी दिलेली आहे, उंची दिलेली नाही आहे, आणि घनफळ दिलेलं आहे का? टोटल किती घनफळ आहे ते दिलेलं नाही आहे. म्हणजे घनफळही दिलेलं नाही आहे आणि उंचीही दिलेली नाही आहे, आणि उंची तर विचारलेली आहे. समजला? म्हणजे घनफळ दिलं पाहिजे होतं, म्हणजे आपल्याला कम्पेअर करता आलं असतं ते. पण आता इथे घनफळ नाही आहे. मग अजून काय दिलेलं आहे बघा. इष्टिका चिती आकाराच्या पेटीत, अशी एक पेटी आहे. याच्यामध्ये असे छोटे छोटे घन बसवले त्यांनी. किती येते? तर 24 घन याच्यामध्ये बसवलेले आहेत. तर याचा अर्थ काय झाला की 24 घन जे असतील त्यांचा जो आकार असेल तो या इष्टिका चितीचा आकार असेल. समजलं? 24 घन जे असतील त्यांचा जो आकार असेल तो इष्टिका चितीचा आकार असेल. म्हणजे काय की 24 घनांचं जे घनफळ असेल ते या इष्टिका चितीचं घनफळ असेल. ते याच्यावरून आपल्याला मिळेल. मग याच्यात आपण किंमत टाकू, मग आपला उंची निघेल. मग बघा की एक घन जो आहे, एक घन तिचं 5 सेंटीमीटर बाजू आहे. त्या घनाचं घनफळ किती येईल? घनाचे घनफळ 5चा घन म्हणजे 25, सॉरी 5चा घन म्हणजे 125 सेंटीमीटर क्यूब. एक घनाचे घनफळ. समजलं? किती मावले तिच्यात? 24. मग 24 घनाचे घनफळ बरोबर 125 गुणिला 24. समजलं? हे झालं 24 घनांचे घनफळ. आणि 24 घनांचे घनफळ बरोबर किती आहे? याला गुणाकार करायचं नाही अजून. या हे म्हणजेच काय, तर हे कशात? इष्टिका चिती आकाराच्या पेटीत ठेवलेले आहे. म्हणजे त्या पेटीचा आकार किती असेल मग? हे इष्टिका चितीचा त्याचा आकार किती असेल? या 24 घनांच्या घनफळ एवढा. म्हणजे हेच काय? इष्टिका चिती आकाराच्या पेटीचे घनफळ. इष्टिका चिती आकाराच्या पेटीचे घनफळ किती येईल? 125 गुणिले 24. हे सोडवल्यावर येईल आपलं उत्तर, पण सोडवत बसायचं नाही अजून आपल्याला. हिला असंच राहू द्या. सोडवलं तरी बघा. 24 पंचे 120, आजच्याला 12, 24 दुने 48 आणि 12 60, शून्य, आजच्याला 6, 24 एक 24 आणि 6 30, म्हणजे 3000. ठीक आहे, सोडून घ्या. मग घनफळाला 3000. इष्टिका चितीचं 3000 येईल ना, कारण हे 24चं म्हणजेच इष्टिका चितीचं, कारण ते तेवढे मावतात, तेवढा आकार त्या इष्टिका चिती मावाच्या पेटीचा आहे. बघा आता 3000 बरोबर लांबी म्हणजे 10, रुंदी म्हणजे 10, उंची म्हणजे किती? 10 10 इकडे पाडवा, म्हणजे 3000 छेद 10 गुणिला 10 बरोबर h. हा 1 0 1 0 1 0 1 0, म्हणजे h बरोबर किती आला? 30 सेंटीमीटर. चला व्यवस्थित सोडवा. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. काही अडचण असेल तर विचारा. चला झालं असेल तर पुढचा बघा.
बघा काय दिलेला आहे प्रश्न. एका भरीव दंडगोलाला वितळवून शंकू तयार केल्यास त्रिज्या समान असल्यास शंकूची उंची दंडगोलाच्या उंचीच्या किती पट होईल. आता बघा, एक दंडगोल होता, त्याला वितळवून शंकू तयार केलाय. म्हणजे काय बघा, हा दंडगोल असेल, याच्यापासून शंकू तयार केला म्हणजे याचं घनफळ बरोबर याचं घनफळ. लक्ष आलं, याचा घनफळ बरोबर याचा घनफळ आहे. तर उंची दंडगोलाच्या उंचीच्या किती पट होईल. आता बघा, याचं आता त्रिज्या समान आहे. आता याचं काय असतं, पाय आर स्क्वेअर एच, असं एच म्हणू आपण, एच. आणि हा सिलेंडर आहे ना, तर एच सी म्हणू आपण, सिलेंडरचा एच सी. आणि हा शंकू म्हणजे कोण आहे, एक मिनटं थांबा, हे हाईट मोठे एच म्हणू आपण, याची हाईट जी आहे मोठा एच म्हणू, आणि याची जी हाईट आहे ती छोटा एच, कारण ते एच एच हाईट सारखी वाटते ना, म्हणून आपण याला एच मोठी एक करून घेऊ. पाय आर स्क्वेअर एच, याचं किती असतं 1/3 पाय आर स्क्वेअर छोटा एच झालं. आर आर सारखा का घेतला, कारण सारखा दिलेला आहे म्हणून. आता इथे पाय गेला, पाय गेला, इथे आर स्क्वेअर गेला, आर स्क्वेअर गेला. हे काय म्हणतोय तो, तर शंकूची उंची दंडगोलाच्या उंचीच्या किती पट होईल. तर शंकूची उंची किती आहे, ते 1/3 आहे. हे इथे एच आहे, हे 3 इकडे पाडवा, हे 3 एच. म्हणजे ही शंकूची उंची शंकूची उंची ही दंडगोलाच्या उंचीच्या किती पट होईल, तिप्पट होईल. किती, तिप्पट. लिहून घ्या, शंकूची उंची दंडगोलाच्या उंचीच्या तिप्पट होईल. लिहा. सोपाच प्रश्न आहे, व्यवस्थित बघा फक्त. चला पुढचा प्रश्न बघा. एका घनाचे घनफळ 1728 घन सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती.
बघा काय दिलेला आहे प्रश्न. एका घनाचे घनफळ 1728 घन सेंटीमीटर आहे, तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती. घनाचे घनफळ किती असतं, ए क्यूब बरोबर 1728 दिलेलं आहे. झालं. आता मग ए बरोबर किती येईल, क्यूब रूट काढा त्याचा. क्यूब रूट काढा, किती येईल. ए बरोबर 12. कोणाचा क्यूब असतो 1728, 12. मग याचं ए आला 12. आता तर त्याचे एकूण पृष्ठफळ किती असतं. घनाचे एकूण पृष्ठफळ 6a² म्हणजे 6 गुणिला ए किती आहे 12 गुणिला 12 किंवा 12 गुणिला 12, 12चा वर्ग 144. त्याला 6 गुणायला 6 चोक 24, अच्च्याला 2, 6 चोक 24 आणि 2 26, अच्च्याला 2, 6 1 6 आणि 2 8, 864 लिहा. 864 येईल तो. किती आला 864. लिहून घ्या. चला पुढचं बघा. चला बघा. एका अर्धगोलाचा व्यास 14 सेंटीमीटर असल्यास त्याचे घनफळ किती. अर्धगोल आहे, त्याचा व्यास, व्यास म्हणजे हा डी 14 सेंटीमीटर म्हणजे आर बरोबर किती आहे 7 सेंटीमीटर. घनफळ किती येईल, तर तुम्हाला अर्धगोलाचा घनफळ माहिती आहे 2/3 पाय आर क्यूब 2/3. पाय किती आहे 22/7. आर क्यूब म्हणजे 3 वेळा आर, 3 वेळा आर लिहिला 7. हे बघा 1 1 7 गेले. परत 3ने भाग जातोय का नाही. आता बघा 22 दुने 44 गुणिले 7 गुणिला 7 छेद 3 यांचा गुणाकार करू आधी. 7 चौक 28, 2 7 चौक 28, 308 गुणिला 7 छेद 3. परत यांचा गुणाकार करा आधी, इथे लिहितो. 308 7 8 56, अच्च्याला 5, 7 21 छेद 3. परत बघा 3 7 21, 3 1 3, 3 8 24, 718 पॉईंट, 718 पॉईंट इथे दिसत आहे. 66 लिहून घ्या. काही अडचण असेल तर विचारायच्यामध्ये.
बघ पुढचा प्रश्न बघू. एका इष्टिका चितीची लांबी 15 सेंटीमीटर, रुंदी 10 सेंटीमीटर आणि उंची 8 सेंटीमीटर असल्यास तिचे एकूण पृष्ठफळ किती? सोपा प्रश्न आहे. किती येईल? 2 LB प्लस BH प्लस LH हा फॉर्म्युला असतो आपला इष्टिका चितीच्या एकूण पृष्ठफळाचा. 2 लांबी गुणिला रुंदी. आता याच्यात लांबी आहे ही, रुंदी आहे 10, उंची आहे 8. मग लांबी 15 गुणिला 10 रुंदी अधिक रुंदी गुणिला उंची म्हणजे 10 गुणिला 8 प्लस लांबी गुणिला उंची म्हणजे 15 गुणिला 8. सोडवा. आधी यांचा गुणाकार करून घ्या मध्ये आणि मग नंतर आपण 2 ने गुणू. 15 10 150 प्लस हे 80, 15 8 120 किती आले? 200 350. 350 गुणिला 2 म्हणजे 700. 700 चौरस सेंटीमीटर, सेंटीमीटर स्क्वेअर किंवा चौरस सेंटीमीटर लिहा. फॉर्म्युल्यात किंमत टाकायची आहे फक्त आणि लगेच उत्तर येईल आपलं हे. चला पुढचं सोडवा. काय दिले बघा. एका भरीव दंडगोलाचा तळाचा परिघ 44 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? सांगा. चला पुढचा प्रश्न बघा. एका भरीव दंडगोलाच्या तळाचा परिघ 44 सेंटीमीटर आणि उंची 10 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती?
भरीव दंडगोल आहे. तळाचा परीघ. परीघ म्हणजे काय? तळ काय असतं याचं? जे बेस गोल असतं. परीघ किती असतो? परीघ म्हणजे सरकमफरन्स, जे 2πr, 2πr असा भरीव दंडगोल आहे. छेदामध्ये गोल आहे, हा आर असतो याचा. आणि हा परीघ जो आहे हा हा तो किती? 2πr बरोबर किती दिलेला आहे? 44 सेंटीमीटर. आणि उंची दिलेली आहे त्याने 10 सेंटीमीटर. घनफळ विचारलंय. घनफळ किती असतं? घनफळ असतं πr²h. उंची माहिती आहे, आर माहिती आहे, आर इथून निघेल बघा. मग बघा इथे बघा 2πr दिलेला आहे. तर मग आर बरोबर किती येईल? 44. आता पाय किती असतो? 22/7. 7 वर जातील, छेदात 22 आणि हे 2. हे बघा 22 दोन्ही हे 2 2 गेले, म्हणजे आर बरोबर 7 येईल इथे. समजलं हे कसं केलं? हे बघा परत बघा. 2πr बरोबर 44 होते. तर 2 गुणिले 22/7 गुणिले आर बरोबर 44. आर असाच लिहा, 7 इकडे वाढवा, 44 गुणिला 7 छेद हे 22 दोन्ही 44 होतील. 44 44 केले म्हणजे आर बरोबर 7. आता याच्यात किंमत टाका. मग काय आहे? हे घनफळ आहे. घनफळ किती येईल? πr² h म्हणजे पाय 22/7. आर किती काढला आपण? 7 गुणिला 7. एच किती आपला? 10. मग इथे 7 7 कॅन्सल, हे 16. 22 7 154. 154 गुणिला 10 1540 घन सेंटीमीटर. 16.
द्या पुढचं बघा. सोपा प्रश्न आहे. त्रिज्या दिलेली आहे आणि उंची दिलेली आहे. 1/3 पाय आर स्क्वेअर एच हे शंकूचं घनफळ असतं. तर 1/3 पाय 22/7. आर किती दिलेलं आहे? आर 10 × 10 येईल. एच किती दिलेलं आहे? 21. 7 × 1 = 7, 7 × 1 = 21. 3 आणि 3 गेले. हे 22 गुणिले 10 10 100 म्हणजे 2200 घन सेंटीमीटर. सोपं आहे. पुढचं बघा 44 बघा. एका भरीव गोळ्याची त्रिज्या 10 सेंटीमीटर असल्यास त्याचे पृष्ठफळ किती? भरीव गोळा आहे, त्याचे पृष्ठफळ किती असतं? 4 पाय आर स्क्वेअर. हे किती? 4 × 22/7 गुणिले आर स्क्वेअर. 10चा वर्ग 100 होईल, तर 10 × 10 म्हणजे 100 होईल. मग हे किती झाले? 22 चौक 88 आणि 2 0/7. परत 7 × 1 = 7, 7 × 1 = 7. सॉरी, 7 × 1 = 7, 1 उरला 18, 7 2 = 14, 35, 7 5 35, परत 7 1 1257 पॉईंट. एक मिनटं, 3.14 घ्यायला सांगितलं आहे. म्हणजे 1257 पॉईंट म्हणजे जवळपास याच्या उत्तर येईल. 1256च्या जवळपास उत्तर येईल तिथे 3.14 घेतला तर. समजलं? व्यवस्थित लिहून घ्या. काही अडचण असेल तर विचारा याच्यामध्ये. चला पुढचं बघा. काल झालेला आहे हा प्रश्न. हा प्रश्न आणि दोघं बघा. काल झालेला आहे आपला तो. व्यवस्थित बघा.
काय दिलेलं आहे? एका घनाची बाजू 4 सेंटीमीटर आहे, तो वितळून 1 सेंटीमीटर बाजूचे किती घन बनतील? आता काल झालेला आहे हा प्रश्न. काय घेतलं होतं आपण, की जेव्हा मोठ्या गोष्टीपासून छोट्या गोष्टी बनवल्या जातात, तेव्हा मोठ्याचा आकार छेद छोट्याचा आकार केला तर त्या किती गोष्टी बनतील, त्या तयार होतील, त्या आपल्याला मिळतात. आकार म्हणजे काय? घनफळ. मग आता आपल्याला तयार करायचं आहे, घनाची बाजू दिलेली आहे, तो वितळवला आणि छोटे घन तयार करायचे. म्हणजे मोठा जो घन असेल त्याचे घनफळ छेद छोट्या घनाचे घनफळ, असं करावं लागेल आपल्याला. मोठ्या घनाची बाजू किती आहे? 4. मग घनफळ किती येईल? 4चा घन. ए क्यूब असतो ना तो, मग याचा 4चा घन आणि हा किती? एकाचा घन. मग 4 गुणिला 4 गुणिला 4 छेद 1 गुणिला 1 गुणिला 1. आता छेदात एकच येणार आहे, तर 4चा घन किती होतो? किती? 64. म्हणजे किती घन तयार होतील त्याच्यामध्ये? 64. मोठ्याचा घन छेद छोट्याचा घन, म्हणजे मोठ्याचा आकार छेद छोट्याचा आकार केला आपण, तर आपल्याला ते किती तयार होतील ते मिळतं. कालही बघितलं होतं ना आपण, सेम गणित आहे. बघा इथे बघा, एका इष्टिका चितीचे घनफळ 240 घन सेंटीमीटर आहे. लांबी उंची दिलेली आहे. तर घनफळ किती असतं? लांबी गुणिला रुंदी गुणिला उंची. किती दिलेलं आहे? 240. बरोबर. लांबी किती आहे? 10. रुंदी किती आहे? माहिती नाही, ती काढायची आहे. उंची किती आहे? 4. इकडे पाडवा. 240 छेद 10 गुणिला 4 बरोबर बी. मग हे 0 0 गेला. 4 आहे का? 4 7 24. चला बी बरोबर किती? 24. चला. चला प्रश्न बघा व्यवस्थित.
चला बघा काय दिलेलं आहे बघा. एका भरीव दंडगोलाची त्रिज्या दुप्पट आणि उंची अर्धी केल्यास घनफळ किती पट होईल. आता बघा भरीव दंडगोल आहे, त्याचं घनफळ किती असतं ते आधी बघू आपण. घनफळ किती असतं तर पाय आर स्क्वेअर एच असं त्याचं घनफळ असतं. आता इथे काय करू आपण, त्याची त्रिज्या दुप्पट करू, म्हणजे आधी आर होती आता ती 2r झाली, आणि उंची अर्धी करू म्हणजे h/2 झालं. मग याच्यामध्ये किंमत टाका, म्हणजे पाय आर आता किती आलेला आहे 2r चा स्क्वेअर, एच किती आलेलं आहे h/2 असं आलेलं आहे, म्हणजे हे मिळेल. आता हे सोडवा पाय 2चा वर्ग 4 आर स्क्वेअर है h/2 बे एक बे बे दोन्ही 4. इथे काय मिळालं बघा, हे 2 हे पाय आर स्क्वेअर आणि हा एच, म्हणजे 2 पाय आर स्क्वेअर एच झाला. आधी काय होता पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे 2 गुणिला पाय आर स्क्वेअर एच, म्हणजे तो दुप्पट झाला. असं केल्यामुळे काय झालं, हे बदल केल्यामुळे त्रिज्या दुप्पट आणि उंची अर्धी केल्यामुळे ते घनफळ दुप्पट झालं. समजलं, हे याच्यावरनं सिद्ध झालं आपलं. लिहून घ्या, असं काढायचं आहे आपल्याला. चला सोपा प्रश्न आहे पुढचा. चला काय दिलंय बघा. एका शंकूचे घनफळ 154 घन सेंटीमीटर आणि उंची 3 सेंटीमीटर असल्यास त्रिज्या किती. आता सोपा प्रश्न आहे हा. शंकूचं घनफळ दिलेलं आहे. शंकूचं घनफळ किती असते 1/3 पाय आर स्क्वेअर एच. 1/3 पाय म्हणजे 22/7. आर किती दिलेला आहे, आर माहिती नाही, आर स्क्वेअर. एच किती दिलेला आहे 3. तो आरच विचारलेला आहे, त्रिज्याच विचारलेली आहे. किती आहे हे 154. चला आर स्क्वेअर इथेच ठेवा. बाकीचे बघा 3 गेला 3 गेला, उरला इथे 7. 7 पाठवा फक्त. 154 गुणिला 7 छेद 22. हा वरचा 22 छेदामध्ये. मग आर स्क्वेअर बरोबर हे, तर 22 एक 22 7 154. 7 गुणिला 7 49. आर स्क्वेअर बरोबर 49. तर आर बरोबर किती येईल 7. अंडर रूट टाकल्यावर याला आर बरोबर 7 येईल. तर त्रिज्या किती आली 7. लिहून घ्या. किंमत टाकायची आहे फक्त, व्यवस्थित लिहा.
बघा पुढचा प्रश्न. एका अर्धगोलाचे एकूण पृष्ठफळ आणि वक्रपृष्ठावर त्याचे गुणोत्तर किती? आता एक अर्धगोल आहे. अर्धगोल एक, त्याचे एकूण पृष्ठफळ किती असते? 3πr². हे अर्धगोलाचं. आणि पूर्ण गोळा जर असला तर त्याचं 4πr². याचं 3 असतं, समजलं? काल बघितलं आपण एका असतं. आणि वक्रपृष्ठफळ म्हणजे काय? आता अर्धगोळा आहे समजा, अर्धगोळा आहे. हा अर्धगोळा असा दिसतोय बघा, थोडा असा काढू आपण. हा त्याचा कुठला भाग आहे? तर हा ज्याच्यावर तो ठेवलाय असा, समजलं? तो भाग आहे समजा. तर तोही वर्तुळ आहे आणि वरचाही असा भाग वर्तुळच आहे. आता जेव्हा हा भरीव गोळा होता असा, तेव्हा त्याचं 4πr² होतं काय? पृष्ठफळ. आणि सर्व भाग वक्रच होता त्या गोळ्याचा. पण त्याला कापल्यानंतर काय झालं, की हा भाग वक्र आहे आता वरचा. त्याला असं इमॅजिन करा की इथून कट केला, अर्धा अर्धा केला, तर हा भाग वक्र आहे. आणि हा खालचा भाग जो आहे ज्याच्यावर तो थांबलेला आहे ते बेस, तो हे प्लेन आहे, समजलं? आणि वक्र भाग हा आहे. मग वक्र भाग जो होता, हे दोन वक्र भाग आहे, ते 4πr² होते. म्हणजे हा 2πr² आणि हा 2πr² असे आले. आणि एक आपल्यामुळे हा एक भाग तयार झाला म्हणून तो πr² होता ना, तोही वर्तुळ आहे म्हणून ह्या 3πr² झालेला आहे. मग हा वरचा जो उरलेला वक्र भाग आहे, याचा वक्र भाग, तर त्याचं तर 2πr² आहे. आणि हा πr², म्हणून हे 3πr² हे संपूर्ण आलं, म्हणजे एकूण पृष्ठफळ झालं. पण फक्त वक्र जर घेतलं तुम्ही, फक्त वक्र, अर्धगोळाचे फक्त वक्र पृष्ठफळ घेतले तर किती येते? फक्त वक्र पृष्ठफळ 2πr² येईल, समजलं? अर्धगोळ्याचं. पूर्ण गोळ्याचे 4, अर्धगोळ्याचे 2. फक्त वक्र. पूर्ण गोळ्यामध्ये सर्व भाग वक्र असतो, कुठलाही भाग प्लेन नसतो, म्हणून तो 4πr² असतो. त्याच्यामध्ये पृष्ठफळ, एकूण पृष्ठफळ सेमच आहे. कशात? पूर्ण गोळ्यात. अर्धगोळ्यामध्ये वक्र पृष्ठफळ 2πr² येईल, कारण ते 4 होते तर अर्धे अर्धे 2 2 झाले. आणि एक हा तयार झालाय, त्याच्यामुळे हा एक वेगळा, म्हणजे 3πr² झाले ते, समजलं? मग एकूण पृष्ठफळ म्हणजे 3πr² आणि वक्र पृष्ठफळ 2πr². यांचा गुणोत्तर किती? गुणोत्तर म्हणजे भागाकार. 3πr² डिवाइड बाय 2πr². πr² कॅन्सल. 3/2. 3/2 म्हणजे 3×2 लिहून घ्या. 3×2 उत्तर येईल आपलं. लिहा. नाही, खालचा प्रश्न वाचा. खालच्या प्रश्नात जे ऑप्शन आहे ते PI म्हणजे पाय आहे, पाय. पुढचा प्रश्न बघा.
काय दिलेलं आहे बघा. आता इथे बघा, एका पोकळ गोलाची जाडी 2 सेंटीमीटर असून अंतर त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्यातील धातूचे घनफळ किती? त्यातील धातूचे घनफळ किती? आता इथे पोकळ गोळा दिलेला आहे, पोकळ म्हणजे चेंडू वगैरे असतो ना तसं. आता हे पोकळ गोळा काय असतं ते एकदा समजून घेऊ आपण. आता समजा एक गोळा आहे, त्याचं तर कन्सेप्टच समजून घेऊ आपण. आता एक असा गोळा आहे, याचं जे घनफळ होतं ते किती होतं? 4/3 पाय आर क्यूब, 4/3 पाय आर क्यूब असं होतं. तिथे त्रिज्या दिलेली होती. भरीव गोळा होता तेव्हा, हा भरीव गोळा. पण जर पोकळ गोळा असेल तर पोकळ गोळा कसा असेल? आता याला इमॅजिनरी करू आपण ना. हे मध्ये असा पोकळ असेल तो, आणि हे बाहेरून जाडी असेल काहीतरी, आणि मध्ये पोकळ आहे, हवा आहे, आणि वरून तो एखादा चेंडू वगैरे असं लक्षात घ्या. मध्ये काही नाही. मग याला 2 त्रिज्या येतील. एक येईल मोठी त्रिज्या, बाहेरची त्रिज्या एवढी इथून इथपर्यंत बाहेरचं वर्तुळ, आणि हे मधलं वर्तुळ एक आहे, त्याची एक लहान त्रिज्या म्हणू आपण. समजलं? आता मला माहिती आहे की पूर्ण जर हा गोळा असेल तर याची त्रिज्या किती? मोठा आर आहे. मग याचं घनफळ किती येईल पूर्ण जर घेतलं तर? तर 4/3 पाय आर क्यूब हे येईल. पण मध्ये एवढा जो भाग आहे हा 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 भाग पोकळ आहे. तो पोकळ भाग जर मी काढून टाकला, म्हणजे या पूर्ण गोळ्यातून हा पोकळ भाग जर काढून टाकला, तर हा जो उरलेला भाग आहे हा भरीव आहे ना. हा भाग, हा जो भाग आहे हा भरीव भाग आहे. मग याचं क्षेत्रफळ मिळेल, आपलं घनफळ मिळेल. म्हणजे काय? हा पूर्ण गोळा आहे, त्याचं घनफळ काढलं, एकूण आलं म्हणजे हे. याच्यातून आता हे छोटा जो गोळा आहे, मधला मधला जो भाग आहे, आतला पोकळ भाग, त्याची त्रिज्या वेगळी आहे. तो आकार जर काढून टाकला तर मग हा भरीव आकार. एक थोडं लक्षात घ्या याला, म्हणजे चेंडू असेल वगैरे कुठला असेल ते उदाहरण लक्षात घ्या. त्याचा कापर जे असतं चेंडूचं वरचं किंवा ते रबड असतं, तर त्याला काहीतरी आकार असतो, आणि त्या आकारामध्ये मटेरियल असतं. ते मटेरियल इथे असेल, ते किती असेल ते तिचं घनफळ असेल. मग मोठ्यातून टोटलमधून हा मधला पोकळ भाग वजा केला की हा भरीव मिळतो आपल्याला, जो आहे हा. मग वजा, हाही गोळाच आहे, 4/3 याचा घनफळ किती येईल? पाय. आता आर याचा कोणता आहे? छोटा आर आहे, म्हणजे आर क्यूब असं येईल. म्हणजे याला जर मी सोडवलं पुढे तर 4/3 पाय कंसामध्ये 4/3 पाय कॉमन आहे, आर क्यूब मायनस छोटा आर क्यूब असं येईल. तर हे पोकळ गोळ्याचं घनफळ असतं. पोकळ गोळ्याचं घनफळ समजलं? होलो स्पियर म्हणता याला, होलो होलो स्पियर. होलो स्पियर म्हणजे काय? 4/3 पाय, तो आर क्यूब होता ना, तो फक्त कंसामध्ये आर क्यूब, मोठा आर क्यूब छोटा आर क्यूब. मोठा का? कारण मोठी त्रिज्या, बाहेरची त्रिज्या, आणि छोटा आर म्हणजे मधली त्रिज्या, असं त्याचा अर्थ होतो. हे व्यवस्थित लक्ष द्या. समजलं? हा हा फॉर्म्युला आहे, 4/3 आर क्यूब मायनस, आणि त्याचं पृष्ठबळ जे असतं तेच असतं, त्याच्यामध्ये काही बदल नसतो, फक्त बाहेरची त्रिज्या असते त्याच्यात. पृष्ठबळल्या गोष्टी मोठा आर तो घ्यायचा. आता बघा, आता इथे काय दिलेलं त्याने बघा, की एका पोकळ गोलाची जाडी, एक गोळा आहे असा, असा गोळा आहे, पोकळ येतो. पोकळ आहे म्हणजे बघा, हे अशी जाडी असेल त्याच्याने. आता ही जी जाडी दिलेली आहे त्याने, हे 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 किती आहे? 2 सेंटीमीटर. आणि अंतरत्रिज्या, अंतरत्रिज्या म्हणजे हे इथून इथपर्यंत त्रिज्या, छोटा आर आहे ना, तो किती दिलेला आहे? 3. समजलं? तर त्यातील धातूचे घनफळ किती? आता धातूचा घनफळ काढायचं आहे पोकळ गोळ्याचं, तर आपला फॉर्म्युला काय? 4/3 पाय मोठा आर क्यूब, हे कंसामध्ये मोठा आर क्यूब वजा छोटा आर क्यूब. आता हे 4/3 पाय किती आहे? 22/7. मोठा आर किती आहे सांगा? मोठा आर किती आहे? छोटा आर दिलेला आहे 3, म्हणजे -3चा घन. आता मोठा आर किती असेल? तर मोठा आर बघा, हा इतका 3 आहे, आणि हा परत इथपर्यंत, म्हणजे हा आर होईल ना मोठा. मग हा 3 एवढा
त्रिज्या आहे ना ही 3 आंतरत्रिज्या, आणि 2 जाडी आहे दिलेली आपल्याला. जाडी किती आहे 2, मग 3 आणि 2 5 होतील. किती होतील ते? ते आंतरत्रिज्या आणि जाडी म्हणजे ते 5 सेंटीमीटर होईल तो. समजलं? म्हणजे हा किती येईल? 5 सेंटीमीटर. मोठा आर किती आला? 5 सेंटीमीटर. इथून आला ते. हां, कसं आलं ते? 3 आणि हा 2 5. सोडवा आहे, हेच त्याचा आन्सर आहे. 4/3 गुणिला 22/7 गुणिला हे सोडून घ्या ते 125 वजा 27. समजलं? हे घन आहे त्याच्या, 5चा घन आणि 3चा घन. 125 वजा 27 किती आले? 98. इथे लिहून घेतो मी. 4/3 गुणिला 22/7 गुणिला 98. सोडवा आहे. 3 भाग जातो एका याला? नाही, येणे द्या. 7 1 7, 2 उरले, 7 चौक 28 गेला. चला 22 आणि हे पायमध्ये उत्तर आहे. सॉरी, हे कशामध्ये उत्तर आहे? पायमध्ये. तर मग याला आपण 22/7 लिहायची गरज नाही, पायच राहू दे, त्याला पायच राहू दे. तर 4/3 पाय 98. मग 4 गुणिला 98 करून घ्या पहिले. 4 8 32, आजच्याला 3, 4 9 36 आणि 3 39/3 पाय असं येईल ते. हे पाय वर काय असा पाय. मग हे 39 392/3 किती येतात? 3 1 3, 3 3 9, याला शून्याचा भाग देईल. 130.6 पाय 130.6 पाय असं उत्तर येईल. हे व्यवस्थित लिहून घ्या, काही अडचण असेल तर विचारायच्यात. व्यवस्थित लिहून घ्या, काही अडचण असेल तर विचारा. होलोस्पियर येतो. होलोस्पियर, त्याचा फॉर्म्युला काय असतो? 4/3 पाय मोठा आर क्यूब छोटा आर क्यूब.
बघा याच्यात सारखे गणित जे मागे सोडलेले आपण ते एकदा बघू परत एकदा. मीटर बघा हा प्रश्न बघा जो आता घेतला आपण पोकळ गोळ्याचा सेम आहे. एका पोकळ गोलाची बाह्य त्रिज्या 5 सेंटीमीटर आणि अंतर त्रिज्या 3 सेंटीमीटर असल्यास त्यातील धातूचे घनफळ किती? आत्ताच तुम्हाला सांगितलं की पोकळ गोळा असेल तर फॉर्म्युला काय असतो आपला 4/3 पाय मोठा आर क्यूब छोटा आर क्यूब झालं. म्हणजे 4/3 पाय किती आहे 22/7 मोठा आर 5चा घन वजा 3चा घन सेम आलं बघा तेच उत्तर आहे. 4/3 22/7 गुणिला 125 वजा 27 5चा घन 125 आणि 3चा घन 27 किती येईल ते 98. याने याला भाग जातो 98ला 3ने सॉरी 3 7ने 7 1 7 7 चौक 28 झालं. आता हे 3ने यांचा गुणाकार करू आधी मग भागू. चला 22 चौक 88 गुणिला 14/3 त्याला एक गुणाकार करा आधी 14 8 एक मिनिट चला 14 8 किती होता 216 एक मिनिट 212 छेद एक मिनिट 212 2 आजच्याला 21 चला 14 8 212 म्हणजे किती होतील ते चला 2332/3 छेद एवढं कसं काय ना 23 परत एकदा करू 212/2 आजच्याला 21 212 3 233 एक मिनिट सॉरी हा 14चा पाडा म्हणतात 14 8 किती होतात 114 14चा पाडा म्हणा चला जास्त वेळ झालेला आहे माझंही गणित आता 112 पुढे 212 सॉरी 112 14 8 112 2 आजच्याला 11 14 8 112 किती होतील ते 3 2 1 म्हणजे 1232/3 करा 16 3 चौक 12 3 1 3 याला भाग जात नाही म्हणजे शून्यचा आणि परत 3 7 म्हणजे 410.66 उत्तर येईल त्याचं 410.66 असं उत्तर येईल. कॅल्क्युलेशन व्यवस्थित करा.
अजून काही गणित आहे याच्यामध्ये, पोकळ गोळा वगैरे काही पाहिले होते आपण, बघू ते जर मिळाले तर. हे व्यवस्थित सोडून घ्या. हा एक प्रश्न आहे, याचंही बघून घेऊ आपण काय. बघा आता हा दंडगोल आहे पोकळ. एका पोकळ दंडगोलाची बाह्य त्रिज्या 10 सेंटीमीटर, अंतर त्रिज्या 8 सेंटीमीटर आणि उंची 7 सेंटीमीटर असल्यास घनफळ किती? आता ह्या कन्सेप्ट समजून घ्या पहिले. पोकळ गोळ्याचा, सॉरी, पोकळ दंडगोल म्हणजे काय. आता दंडगोल असा काढला होता आपण, असा दंडगोल होता. आता पोकळ दंडगोल काढू आपण. ह्या असा गोल असेल तो, समजलं. याच्यामध्ये आता एक ही त्रिज्या असेल मोठी बाह्य त्रिज्या, आणि एक आतली त्रिज्या असेल, म्हणजे इथून इथपर्यंतची ती आतली त्रिज्या छोटा आर मानला, बाहेरची त्रिज्या मोठा आर मानला. समजलं. असा इमॅजिन करा थोडा. पाईप असतो ना आपला, पोकळ पाईप असतो तसा. तर बाहेरून एक मटेरियल असेल आणि मध्ये एक लेअर असेल, तर मधली त्रिज्या आर, बाहेरची त्रिज्या मोठी आर. समजलं. तर याचं जर मला घनफळ काढायचं असेल, तर मला पूर्ण घनफळ, समजलं, पूर्ण घनफळ, पूर्ण दंडगोलाचा घनफळ म्हणजे पाय. आता इथे आर कोणता आहे? मोठा, पूर्ण याचा मोठा आर आहे, स्क्वेअर एच असं काढावं लागेल. आणि मधलं जर मी वजा केलं तर मग हा भाग मिळेल मला, हा. समजलं. हे बघा, हा पोकळ भाग आहे मधला, हा जर कट केला मी तर हा मिळेल. जसा तो दंड आपलं गोळ्यामध्ये केला आपण, सेम इथे करायचं आहे. मग पाय आर स्क्वेअर एच, याच्यातून काय वजा करावं लागेल? मधला घनफळ. मधलं घनफळ किती येईल? पाय आर. आर कुठला येईल इथे? आता छोटा आर येईल. आणि हाईट तीच आहे. बघा, हे पोकळ असो की हे, त्यांची हाईट तर एकच आहे ना. हाईट एकच आहे, फक्त त्रिज्या वेगवेगळ्या आहे. बाह्य त्रिज्या आहे आणि अंतर त्रिज्या आहे. मग या पद्धतीने येईल. मग त्याचं घनफळ किती होईल? याच्यात जो कॉमन आहे तो बाहेर काढा, तर पाय एच कॉमन निघेल, आर स्क्वेअर मायनस छोटा आर स्क्वेअर, मोठा आर स्क्वेअर, छोटा आर स्क्वेअर. किंवा पार्ट करा याला, पाय एच आर स्क्वेअर मायनस, म्हणजे मोठा आर स्क्वेअर मायनस छोटा आर स्क्वेअर, म्हणजे बाह्य त्रिज्येचा वर्ग वजा अंतर त्रिज्येचा वर्ग. हे झालं घनफळ कशाचं? या गोळ्याचं. कोणाचं? ह्या, सॉरी, ह्या दंडगोलाचं, पोकळ दंडगोलाचं घनफळ म्हणजे किती? पाय एच आर स्क्वेअर मायनस मोठा आर स्क्वेअर मायनस छोटा आर स्क्वेअर. आता याच्यामध्ये जर तुम्ही म्हटलं की बाह्य वक्रपृष्ठफळ किती येईल, बाहेरचं वक्रपृष्ठफळ किती येईल, तर बाहेरचं वक्रपृष्ठफळ किती येईल? 2 पाय मोठा आर आहे ना, एच असेल बाह्य वक्रपृष्ठफळ. वक्रपृष्ठफळचा फॉर्म्युला काय होता आपला? 2 पाय आर एच होता. मग इथे काय बाहेरचा आर घेईल ना, बाहेरचं वक्रपृष्ठफळ काढलं, कारण इथे दोन वक्रपृष्ठफळ आहे. दंडगोल आहे, तो पाईप आहे समजा, तर बाहेरून दिसणारा एक भाग आहे आणि आतला एक भाग आहे. समजलं का? मग आतल्या भागाचं जेव्हा आपण वक्रपृष्ठफळ काढू, तेव्हा त्याची त्रिज्या जी असेल ती छोटा आर घ्यायची, आणि बाहेरचं काढू तेव्हा मोठा आर घ्यायचा. समजलं. मग बाह्य वक्रपृष्ठ 2 पाय आर एच आणि अंत वक्रपृष्ठफळ किती येईल? 2 पाय छोटा आर एच. समजलं. हे येईल. तर हे फरक लक्षात ठेवा, हे फॉर्म्युले व्यवस्थित लक्षात ठेवा. आता आपला प्रश्न काय होता तो बघू आपण, की एका पोकळ दंडगोलाची बाह्य त्रिज्या, बाह्य त्रिज्या म्हणजे मोठा आर, आणि अंतर त्रिज्या म्हणजे छोटा आर, आणि उंची किती आहे? 7 सेंटीमीटर. तर घनफळ किती? घनफळ किती असलं आताच पाहिलं आपण, पाय एच आर स्क्वेअर मायनस आर स्क्वेअर असं होतं. मग पाय पाय किती होता आपला? 22/7. एच किती आहे? 7. आर स्क्वेअर मोठा आरचा वर्ग आहे, छोटा आरचा वर्ग. मग हे 7 7 गेले, इथे किती येईल? 22. हे 10चा वर्ग 100 वजा आहे 64, 36. 10चा वर्ग 100 वजा 8चा वर्ग 64, 36 झाले. आता 22 सक 132,
अच्छाला 13, 22 त्रिक 66 आणि 13 792 घन सेंटीमीटर. सोडवा. हे पोकडचं आहे. तुम्हाला जर ते भरीव याचं जर पाठ असेल तर पोकडचं आपोआप पाठ होईल तुम्हाला. चला याच्यात सारखं असेल तर बघूया आता. हा प्रश्न बघा. एका पोकळ गोलाचा बाह्य व्यास दिलाय म्हणजे मोठा डी 8 सेंटीमीटर. मग मोठा आर बरोबर किती येईल? याचा अर्धा म्हणजे 4 सेंटीमीटर. बाह्य व्यास म्हणजे मोठा डी घेऊ आपण, त्याला आपण डायमीटर म्हणतो ना त्याला. मग त्याचा मोठा आर त्रिज्या किती येईल? 4 सेंटीमीटर, व्यासाचे अर्धे. आता अंतरव्यास दिलाय, अंतरव्यास किती आहे? छोटा डी बरोबर 4, तर छोटा आर बरोबर किती येईल? 2 सेंटीमीटर. झालं. धातूचे घनफळ किती? आता घनफळ आत्ताच पाहिलं आपण, काय असतं? 4/3. पोकळ गोळा येतो, हा गोळा, गोलाचा गोळा, ते 4/3 पाय मोठा आर क्यूब छोटा आर क्यूब असं त्यांची वजाबाकी. याच्यामध्ये किंमत टाका. 4/3 पाय किती आहे? 22/7. फक्त सूत्रामध्ये किंमत टाकायची आपल्याला, दुसरं असं काही दुसरं लॉजिक नाही याच्यामध्ये. 22/7 आरचा वर्ग. आर किती इथे? मोठा आर 4. इथे व्यास दिलाय बघा, व्यास, त्याला आधी त्रिज्येमध्ये कन्वर्ट करायचं, मग इथे किंमत टाकायची. मग हे 4चा घन वजा 2चा घन किती लिहिले बघा. आता आता इथे कोणाला काही भाग जात नाहीये, तर बघू आपण. 4 गुणिला 22 छेद 3 गुणिला 7 आणि मध्ये किती उत्तर येईल? 4चा घन 64 वजा 2चा घन 8. हे किती आले? 56. याचं उत्तर आलं 56. हे व्यवस्थित लिहायचं. आता 7 8 56 गेला भाग. आता बघा, 22 चोक 88, 88 गुणिला 8 छेद 3, 8 8 64, अच्छाला 6, 8 8 64 आणि 6 70, 704/3, 3 दुने 6, 3 त्रिक 9, 3 चौक 12.66, 234.66. एक मिनिट, सॉरी, हे पायमध्ये सोडवलेलं आहे, तर पायची किंमत टाकायची गरज नाही तुम्हाला. ऑप्शन पायमध्ये आहे ना, तर पाय असं लिहून घ्या फक्त. पाय लिहायची गरज नाही, म्हणजे सोडवायची गरज नाही पडणार आपल्याला. चला, म्हणजे किती येईल ते बघा. 4/3 पाय आणि हे उत्तर किती आलं होतं? 56 असं आलं होतं. तर आता हे सोडवा फक्त. 4 गुणिला 56 करा. 4 7 24, आजच्याला 2, 4 पंचे 20 आणि 2 22, 224/3 आणि हे पाय, पायमध्ये आहे ते उत्तर. हे पाय जे पायमध्ये उत्तर आहे. तर 3 7 21 उरला 1, 3 चौक 12.6 म्हणजे 74.6 उत्तर आलं पाहिजे. काय चुकलं आपलं? बरोबर आहे. फोर बाय 3 पाय आर क्यूब, 4चा घन 64 वजा 2चा घन 8.
56 बरोबर आहे. 56 गुणिला 4 बरोबर. 3 7 21. हं, बरोबर आहे. 74.6 पाय बरोबर आहे. ऑप्शनमध्ये नाही आहे. हं, ठीक आहे. लिहून घेतो. आपल्याला हा फॉर्म्युला फक्त तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे व्यवस्थित. तो कळेल. पोकळ जर विचारलेला असेल गोळ्याचा तर. चला अजून एखादी असेल तर बघू याच्यामध्ये. ठीक आहे. एवढेच होते याच्यामध्ये. तर घनफळ हे चॅप्टर आपण पाहिलं. याच्यावरचे प्रश्न आपण बघितले. आज तिसरं चॅप्टर होतं याच्यावर. तिसरं लेक्चर होतं सॉरी. तर पुढचं जे चॅप्टर असेल आपलं पुढचं याच्या पुढचं त्याच्यामध्ये आपण ट्रिग्नॉमेट्री म्हणजे त्रिकोणमितीचा अभ्यास करू. उद्याच्या दिवशी पूर्ण 2 तासही मीच घेणार आहे. तर त्रिकोणमितीचं ते चॅप्टर आहे, खूप महत्त्वाचं चॅप्टर आहे. त्याच्यामध्ये बेसिक काही फॉर्म्युलेज वगैरे हे आपण बघू. त्याच्यावरचे गणितं वगैरे बघू. तुम्हाला जे जे पडतात ते सगळे. आणि ते कंटिन्यू करू आपण उद्यापासून. यावर आधारित जर काही प्रश्न असतील तुम्हाला, काही अडले असतील, काही समजा सोडवता येत नसतील आपल्या क्षेत्रफळावरचे आणि घनफळावरचे, तर कुठलेही प्रश्न मला विचारा, मी इथे ते घेईल. समजलं. उद्यापासून आपण त्रिकोणमितीला सुरुवात करू. कोणाला काही विचारायचं आहे, काही विचारायचं असेल, काही सांगायचं असेल तर सांग. तुम्ही ऑनलाईन बोलूही शकतात हं. तिथून जर माईक ओपन केला, तुम्ही हँड रेज केला तर बोलू शकतात. कोणाला काही बोलायचं असेल तर बोला.